हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना। तर चला, दिवसाच्या छान अशा सुरुवातीसोबत ना मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर चलो, आता पहिल्यांदाच व्लॉगच्या सुरुवातीला तुम्हाला दिसलं असेल मी इथं आता नटून खटून तयार झाले होते, म्हणजे याचाच अर्थ म्हणजे आता कुठंतरी बाहेरच जायचं असेल। तर आजचा थोडा ब्लॉग ना म्हणजे शॉपिंग स्पेशल आहे, थोडीफार शॉपिंग करायची आहे, म्हणजे एवढी जास्त पण नाही, पण म्हटलं चला जाऊया थोडं तुम्हाला नागालँडचं म्हणजे इथलं आपलं मार्केट कसं असतं ना ते पण दाखवते त्याचसोबत। तर चलो, आता निघलो इथं। फायनली मी सिंपल असाच ड्रेस कॅरी केला होता, जेणेकरून गरम वगैरे होतं, भरपूर जास्त इथं आता गरमी आहे ना, तर यामुळे असे सिंपल असे ड्रेस, ते पण मऊ सुतीमध्ये असल्या म्हणजे सूत असं मऊ असलं ना तर बरं वाटतं। तर मग तेच काहीतरी सिंपल असा टॉप घालून घेतला। तर चलो, आता फायनली निघलो होतो आम्ही आता घरून। तर हे काहीतरी जाताना ना म्हणजे असं दोन्ही पण साईडनी ना आपल्या आर्मीचंच कॅम्पस आहे, जे तुम्हाला पाठीमागं संपूर्ण दिसत असं भिंतीना। तर सगळं काही ते आर्मीचंच कॅम्पस आहे आपला आतमधून। तर मध्ये असा रोड आहे तो काहीतरी मार्केटला जाण्यासाठी, आणि आपल्या ना जो क्वार्टरचा कॅम्पस आहे ना तो भरपूर असा मोठा आहे, म्हणजे थोडासा असा नाही, भरपूर असा मोठा आहे। म्हणजे मी पण इथं आल्यानंतर ना शॉक झालते ते तर चला, आता फायनली आता तुम्ही पाहिलंच असेल, जे नाही ते म्हणजे थोडीफार जी खरेदी करायची होती ना ती काहीतरी केली, आणि आता घरी जायची वेळ झाली। तर आता किती वाजले होते माहिती आहे का? साधारण 5:30-6 वाजले असते फक्त, तरी पण बघा संपूर्ण असा अंधार झाला आहे, जे का असं वाटतं की म्हणजे 5-6च्या दरम्यान असं वाटतं जसं की 8-8:30 वाजलेत, इतका डेंजर, गडद लगेच अंधारच पडतो। इकडं अंधार ना खूपच लवकर पडतो आणि सकाळी दिवस पण लवकरच येतो मग। तर हा फायनली म्हणजे थोडंफार हे करताना म्हणजे शॉपिंग वगैरे करून घेतली, आणि आता एक टॉप पण घेतला मी गेल्यासारशी। थोडंफार असं कधी मार्केटला गेलं आणि आपल्या बायकांनी स्वतःसाठी काही घेतलं नाही हे कधीच होणार नाही। मनात तर नेहमी डिसाईड करून हे जातच असतो की नाही आज नाही घेणार, पण एखादं तरी काहीतरी बिनकामाची वस्तू येतच असतो सो। तर मी पण तसंच काहीतरी केलं, नाही घ्यायचं म्हणून एक टॉप काहीतरी मी घेऊनच आले सोबत, आता ते तुम्हाला दाखवते पुढं व्लॉगमध्ये। तर हे काहीतरी घरी आल्यानंतर आरो मॅडमचं बघा कुटुरुटू चाललेलंच होतं, काही ना काही काम करायचं। तर इथं तिला ना मी हेअर बँडसाठी एक रबर पण आणला होता, त्याचबरोबर आपला डोक्याला लावायचा पट्टा आणला होता। ते तिला काहीतरी असं नवीन आणले, तर तिला इतका आनंद होतो ना, तर लगेच लावून बघतात आमच्या मॅडम कसं दिसतंय काय। तर तिच्या पप्पाला कुठंतरी लावता नाही आला, पण तिला जमला एकदम लावायला बरोबर। आणि आता इथं आमचे काहीतरी नवीन अशा वस्तू आणल्या ना, असंच काहीतरी लगेच म्हणजे कपडे असले तर लगेच घालून घ्यायचे, रबर वगैरे असलं तर लगेच बांधायचं। म्हणजे आता माझा जंबू बांध, हे कर ते कर। आता ती त्याच्याच मागं लागलेली होती तिच्या पप्पाच्या, की लगेच मला आता डोक्याला तो लावूनच घ्यायचा आहे। तर त्यांच्या दोघांचं चालली होती इकडं मस्ती, आणि मी एकदम झाले होते परेशान गरमीमुळं। तर चला, आता गरमी म्हणजे आता इकडं कुठंतरी गरमी सुरू झाली आहे बरं का। म्हणजे इकडचं वातावरण ना खरंच खूपच वेगळं आहे, म्हणजे एकदम आपल्या महाराष्ट्राच्या वातावरणापेक्षा असं विरुद्ध वातावरण असतं नाही का। आता आपल्या इकडं थंडी येईन लगबग, पण इकडं आता डेंजर असं गरमी चालू आहे बापरे। आणि ज्यावेळी उन्हाळा होता ना तर त्यावेळी इकडं कुठंतरी थंडी वाजायची। तर बघा आता, तर यामुळं कुठंतरी कूलर घ्यावा लागला आहे आता। आणि इथं आता बापलेकीचं चांगलं मस्त अशा गप्पा चालल्या होत्या, आणि काहीतरी खुटुरुटू करायचं पण चाललं होतं। म्हटलं यांचं आता चालू द्या, ज्या काही गोष्टी आणल्यात ना त्या काहीतरी इथं सोडून वगैरे घेते पहिल्यांदा, जिथले तिथं ठेवून देते लगेच, नाहीतर राहिल्या ना अशा तर अशाच राहून जातात। आणि यामुळेच ना लगेच म्हणजे मी सोडायला घेतलं संपूर्ण असं काही जे आणलं होतं। आणि सगळ्यात मेन म्हणजे मी म्हणजे जे मला मेन लागतंय ना घरामध्ये, तर ते काहीतरी कडधान्य आणलं होतं। ते पण भरपूर दिवस झाले आता गावाकडून जेव्हापासून आलोत ना, लगभग 5 ते 6 महिने झालेत आता इथं आलेलं।
तर म्हणजे म्हणायचं तेच झालं की आता 5 ते 6 महिने झाले तिथे येऊन ना, तर मी काय जे गावाकडून येताना आणलं होतं ना, कडधान्य काय ते बऱ्याच अशा गोष्टी आणल्या होत्या ज्या भरपूर दिवस मला जात्यान, तर त्या काहीतरी आता म्हणजे खतम झाल्यात भरपूर अशा सगळ्या काहीतरी. तर बऱ्यापैकी थोडंफार आहे आपल्या तुरी वगैरे नाही का, कडधान्य जे म्हणजे कडण वगैरे करण्यासाठी वापरतात ते. पण आता जे बाकीचं म्हणजे वस्तू होत्या त्या खतम झाल्या, तर यामुळं ना मी ते काहीतरी मेन म्हणजे कडधान्य आणलं. तर पहिल्यांदा मला छोले भटुरे करायचा एक दिवस बेत, तर त्यासाठी पहिल्यांदा छोले आणले, त्याचबरोबर वाटाणा पण आणला आपला, आणि अजून बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी अशा सोयाबीन. तर हे काहीतरी सगळं काही आणलं ना, आणि त्याचबरोबर आरूच्या आमच्या फेवरेट अशा पोंग्या आणल्यात. पोंग्या म्हणजे तेच आपलं तळून ज्या पोंगळ्या तयार होतात ना, तर ते काहीतरी, तर तिला त्या खूप जास्त आवडतात, यामुळं ते काहीतरी आणलं होतं. अशा छोट्या मोठ्या गोष्टी आणल्या, आणि आता फायनली त्या भरणीमध्ये मी ना एकाच ठिकाणी सगळं काही म्हणजे ठेवून दिले आता. तर म्हटलं जसं काही म्हणजे लागण ना तसं घ्यायला सोपं पडतं जवळची जवळ. तर चलो आता हे झालं. त्यानंतर एक टॉप आणला होता, आता तो दाखवला आहे ना, तर तोच काहीतरी म्हणजे प्लॅन तर काही घ्यायचा नव्हता, पण ऐन वेळेस जमलेला म्हणजे ऐन वेळेस काहीतरी झालेला तो म्हणजे घेतलेला काहीतरी प्लॅन आहे, म्हणजेच टॉप. तर म्हणजेच डोक्यात तर विचार करून हाच गेलते की आता फक्त घरातलीच म्हणजे घरातल्याच कामाची अशी शॉपिंग करायची, जे काही लागतंय तेच येईन घेऊन. पण ते काही त्याच्यासोबत ना मी एक टॉप पण घेऊन आले तो काहीतरी, आणि म्हणजे मला छान वाटला पाहिल्यानंतरच. आणि मी पहिल्यांदा कुठंतरी म्हणजे नागालँडमधील आल्यानंतर ना, आता 5 ते 6 महिने झाले, म्हणजे असं एकदम मोठं मार्केट आहे बरं का, जसं की आपल्या इकडं असतात ना पुण्याला, त्याचबरोबर आपल्या गावाकडे पण, जसं की आमच्या इथं अहमदनगरमध्ये ना गंज बाजार म्हणून असं मोठं असं मार्केट आहे. तर ते काहीतरी, तर असंच काहीतरी इथं पण मोठं मार्केट आहे, म्हणजे आपले कपड्यांचं पण असो, भाजीपाल्यांचं असो, सगळं काही एकत्रच आहे, पण मोठं असं मार्केट आहे. आणि मॉलमधल्यापेक्षा किंवा दुसऱ्या ठिकाणच्यापेक्षा ना बऱ्यापैकी वस्तू जरा तिथं स्वस्त असतात. आणि त्याचा शोध म्हणजे लावताना आम्हाला ते शोधता त्याला जवळजवळ आत्तापर्यंत 4-5 महिने गेले. नंतर आम्हाला कुठंतरी खबर लागली की बाबा आहे इथं पण असं काहीतरी मार्केट, की तिथं कुठंतरी आपल्या म्हणजे मनाजोगं प्राईजमध्ये काहीतरी वस्तू भेटतात. नाहीतर मग एक नेहमी असं काही पण आणायचं म्हटलं ना, जेव्हा नवीन होतो ना यावेळी, तर त्यावेळी नेहमी काही आणायचं म्हटलं तर मॉलमध्येच जावं लागायचं, कारण की फेमस म्हणजे इथले सगळ्यात जास्त मॉलच बघायला भेटते. तुम्ही तर हा काहीतरी टॉप आणला होता मी आज फायनली, आणि कलर आहे ना हा काहीतरी फौजींचा मनाचा कलर घेतला आहे मी. म्हटलं चला नेहमीच आपल्या मनाचं घेतो, आता यावेळी यांच्या मनाचं घेते, तर हा कलर त्यांना कुठंतरी आवडला यामुळं घेतला. तर चलो आता तुम्हाला फायनली घालून दाखवते. तर इथे छोट्याशा अशा ट्रान्झॅक्शनमध्ये लगेच घालून दाखवला, म्हणजे घालून पाहिला मी, म्हटलं आता म्हणजे चांगला येतोय का नाही फिटिंगला, नाही तर लगेच आपलं रिटर्न करता येईल. तर घालून पाहिलं तर एकदम मस्त होता, कारण की पोटाला पहिल्यांदाच त्यांनी म्हणजे आपले बेल्ट वगैरे आहेत ना, तर यामुळं फिटिंग कुठंतरी छान वाटली त्याची मला. ॲडजस्टेबल पण होता, आणि खाली एकदम मस्त असं घेर पण होता त्याला, म्हणजे एकदम आपला फ्रॉकसारखा घेर जसा असतो तसा. आणि स्लीव्स पण छान होत्या, म्हणजे एकदम फुल पण नव्हत्या, गरमीच्या हिशोबाने मस्त आहे. आणि एकदम ढिल्ला पण होता, कारण की आता गरमीमध्ये ना असं काहीतरी ढिल्ले आणि असे म्हणजे एकदम फिटिंगचे कपडे नाही घालायला बरं पडतं. तर यामुळं तो कुठेतरी सुटेबल होता, आणि डेली वेअरला चांगलाच आहे. तर चलो आता म्हणजे फायनली तो काहीतरी झाला, आणि आता शॉपिंग तर झालतीच, मग आता इथं स्वयंपाकाच्या तयारीला लागले होते मी.
आणि आता शॉपिंग वगैरे झाली, सगळं काही झालं हिंडून फिरून आणि घरी येण्यासाठी लवकर चालतो तसं, पण थोडा करता इकडं तिकडं म्हणजे थोडाफार टाईमपास होतोच. आणि बाहेर गेलं ना असं संध्याकाळचं कधी पण असं म्हणजे शॉपिंगला जायचं म्हटलं फिरायला ते दिवसाच गेलेलं परवडतं. असं संध्याकाळी गेलं ना तर संपूर्ण टायमिंगची ना एकदम हुकाचूक होती. म्हणजे तेच आपलं वेळेवर असं स्वयंपाक वगैरे होत नाही, काही नाही. तर माझं तेच होतं नेहमी. तर आता काहीतरी उशीर झालता थोडा यायला ना, तर यामुळं आता शॉर्टकटमध्ये मी डाळ भातच बनवला आहे बघा आता मस्त असा. तर डाळ भात आहे ना नेहमी असा रेग्युलर आमच्या जेवणामध्ये नसतोच. म्हणजे डाळ भात आहे ना हे काहीतरी माझं म्हणजे एकदम शॉर्टकटमध्ये, किंवा जेव्हा आपलं एकदम गडबड असते ना काहीतरी म्हणजे कुठंतरी बाहेर गेलो आहे, घरी असं उशीर होतो यायला आणि ऐन वेळी आता काय बनवायचं, काय पटकन होईल, तर त्यासाठी पर्याय म्हणजे डाळ भात आहे माझ्याकडं. नाही तर एरवीना नेहमी चपाती आणि भाजीच असते जेवणामध्ये कायम, दररोजची सकाळ संध्याकाळ. हा काहीतरी पर्याय मी यासाठीच ठेवलेला आहे शोधून, की उशीर झाला की बाबा लगेच करून टाकायचं डाळ भात, होऊन पण जातो. तर चलो आता इथं फायनली डाळ एकीकडे ठेवून दिली ती मस्त अशी शेगडीवरती शिजण्यासाठी, आणि इथं आता कुकर लावून दिला भाताचा. आणि आता फायनली स्वयंपाक वगैरे संपूर्ण असा झाला. तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंटमध्ये, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.